नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण ओसीची ऑब्जेक्टिव्हची व्हिडिओ ही आपण या अगोदर बघितली असेल किंवा तीसुद्धा चॅनलवरती बघून घ्या. या लेक्चरला आपण बघणार आहोत त्या म्हणजेच केसेस, जस्टिफाय आणि 10 मार्क तसेच 4 मार्क क्वेश्चन. सो याच्यात आपण केसेस बघणार आहोत, जस्टिफायचा आन्सर बघणार आहोत, 10 मार्क क्वेश्चन आणि 4 मार्क क्वेश्चन. हे मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे की कशाप्रकारे हे लिहिलं जात असतं. राहील लक्षात. सो तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की कशाप्रकारे हे लिहितात, त्यानुसार तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर्स हे रेडी करायचे आहेत. सगळ्यात पहिला आहे केसेस. सो केसेस असताना सगळ्यात पहिलं ती पूर्ण केस स्टडी करून घ्यायची किंवा ती वाचून घ्यायची असते की नक्की ही केस कशा पद्धतीने आणि काय आहे ते. So, Mr. Harshad is entrepreneur and engaged in the production of eco-friendly utensils. Both male and female worker are working in his factory. All male employees are directly working on machines where female employees are working in packing department. Mr. Sharath is working as a finance manager while Mr. Naina is working as a HR manager who is responsible for redirecting employee in the factory. On this basis, HR manager who is responsible for recruiting employee in the factory. On the basis, identify one principal management above case. What is the designation of Mr. Naina in the organization who is responsible for overall planning in the organization. आता लक्षात घ्या की या ठिकाणी त्यांनी केसेस दिलेले आहेत. केसेसला असतात 3 मार्क्स. किती असतात? 3 मार्क्स. सो ह्या केसेस सॉल्व करताना तुम्हाला इंग्लिश येणं गरजेचं आहे आणि ते इंग्लिश समजणे गरजेचं आहे. सो सगळ्यात पहिले त्यांनी विचारलं आहे की आयडेंटिफाय द वन प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट अबोव केसेस. म्हणजे सगळ्यात पहिल्या लाईनला त्यांनी सांगितलं आहे की बोथ मेल अँड फिमेल्स वर्कर आर वर्किंग इन फॅक्टरी. म्हणजेच त्यांनी मेल आणि फिमेलला त्याचं काम वाटून दिलेलं आहे. सो इथे काम वाटून देणं म्हणजे सगळ्यात पहिला लाईन आली प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. सो सगळ्यात पहिला क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? विच प्रिन्सिपल? तर प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. हे मी तुम्हाला आज एक क्वेश्चन फक्त सांगतो आहे. अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे. थोडंसं इंग्लिश तुम्हाला करावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी लर्न कराव्या लागतील. त्यानंतर द डेजिग्नेशन ऑफ मिस्टर नैना. ओके, मग त्यांनी नैनाचं डेजिग्नेशन काय, म्हणजे नैना त्याच्यामध्ये कोण आहे? तर नैना त्याच्यामध्ये कोण आहे? ह्युमन रिसोर्स मॅनेजर. पहिल्या क्षेत्रात आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे इकडे. हे बघा, प्रश्न 1 मार्क फुकटचा मिळणार, बरोबर ना? HR मॅनेजर, ह्युमन रिसोर्स मॅनेजर. प्रश्न जसा दिला आहे जसं वाचत आणि लगेच उत्तर द्यायचं. सगळा इंग्लिशचा खेळ आहे. आणि त्यानंतर तिसरं आहे की हु इज रिस्पॉन्सिबल ओव्हरऑल प्लॅनिंग इन द ऑर्गनायझेशन. आता मला सांगा, समजा जर मिस्टर हर्षद हा बिझनेसचा कोण आहे? एंटरप्रेन्युअर आहे. म्हणजेच प्लॅनिंग पण कोण करणार? हु इज रिस्पॉन्सिबल? सो हर्षद इज द रिस्पॉन्सिबल. इको फ्रेंडली अनटेनलेस इज द रिस्पॉन्सिबल ओव्हरऑल प्लॅनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. पण लक्षात, संपूर्ण बिझनेस प्लॅनिंगसाठी हर्षद हा त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे किंवा रिस्पॉन्सिबल असणार आहे. म्हणजेच तुम्हाला 3 याच्यात 1-1 मार्क मिळाले. असेच तुम्हाला एक्झामला जेव्हा पण केसेस येईल तेव्हा अगोदर त्याचं नीट ट्रान्सलेशन करा, इंग्लिशमधून नीट त्याला मराठीमध्ये समजून घ्या. त्यानंतर तो समजून घेतल्यानंतर उत्तर हे एकदम इझी असते. सो तुम्हाला त्या ठिकाणी ती ॲक्टिव्हिटी करता आली पाहिजे. सो बोर्डाला सुद्धा जेव्हा एक्झामला तुम्ही केसेस येतील तेव्हा फक्त आणि फक्त त्या प्रश्न समजून घ्या, तुम्हाला लगेच त्याचा आन्सर येऊन जाईल. त्यानंतर आपण केसेस झाले. सो केसेसनंतर आपण बघणार आहोत की जस्टिफाय द स्टेटमेंटचा आन्सर्स. ओके, सो जस्टिफाय द स्टेटमेंट ही ॲक्टिव्हिटी ही कशा प्रकारे असते? सो या ठिकाणी आपण जस्टिफायचं एक एक्झाम्पल घेऊया. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर फ्लेक्झिबल इन नेचर. सो तुम्हाला हे जस्टिफाय करायचं आहे. जस्टिफाय इन द सेन्स तुम्हाला त्याचे डीप एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर फ्लेक्झिबल इन नेचर म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सगळ्यात पहिला प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटचा काय लिहायचं तर मिनिंग लिहायचं आहे. बघा इकडे काय लिहिलं आहे, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर द स्टेटमेंट fundamental truth which act as a guideline for managerial decision making and action. They establish the cause and effect relationship. They involve the through observation, analysis and experiment. म्हणजेच तिकडे त्यांनी 1 पॉईंट लिहिला इकडे मिनिंगचा. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर फंडामेंटल नॉट रिजिड. दे आर फ्लेक्झिबल इन नेचर द सेन्स दे कॅन बी चेंज मॉडिफाय अकॉर्डिंग टू सिच्युएशन रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गनायझेशन. मॅनेजर्स कॅन चेंज दिस प्रिन्सिपल टू सूट रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे यांनी त्यांचा दुसरा फीचर इकडे लिहिला. पुन्हा तिसरा फीचर तुम्हाला इकडे दिसणार, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर फ्लेक्झिबल गाईडलाईन प्रोव्हाइडिंग ॲम्पल स्कोप फॉर द मेकिंग चेंजेस अकॉर्डिंग टू नेचर, एंटरप्राइज साइज, competitive situation. For instance, in the context of present business scenario, in many places, family management has been substituted for the professional management. म्हणजे यांनी इकडे तिसरा या ठिकाणी फीचर लिहिलेला आहे. इन द सेन्स तुम्हाला हे कळलं पाहिजे की ते
क्वेश्चन कशा रिलेटेड आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे. चौथा आहे द मॉडर्न बिझनेस वर्ड इज द डायनामिक इज दिस सिच्युएशन बिझनेस एंटरप्राइज कीप चेंजिंग अकॉर्डिंग टू कंटिन्युअसली. नो टू सर्कमस्टान्सेस आर आयडेंटिकल. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट कॅन बी चेंज ॲज जस्ट मॉडिफाय अँड यूज टू एंटरप्राइज ॲज पर चेंजिंग नीड्स अँड रिक्वायरमेंट बाय आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम ऑफ बिझनेस चेंजेस ॲज बीन एक्सेप्टेड. राहील लक्षात. सो अशा प्रकारे तुम्हाला 4 पॉईंट हे लक्षात ठेवायचे आहेत. सर हे 4 पॉईंट लक्षात ठेवणं एवढं सोपं आहे का? मी असं कधीच सांगणार नाही की मी जसं वाचून दाखवलं आहे तसं तुम्हाला सोपं आहे. तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला ना कन्सेप्ट क्लिअर करावी लागेल. कन्सेप्ट इन द सेन्स तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचा अर्थ माहीत असला पाहिजे, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचं फीचर्स माहीत असले पाहिजेत. त्यातले कोणतेही 3 ते 4 फीचर्स तुम्ही एवढ्या डीपमध्ये एक्सप्लेन करणार म्हणजे तुम्हाला त्या जस्टिफाय द स्टेटमेंटचं काय मिळणार, मार्क्स मिळणार आहेत. राईट लक्षात. जस्टिफाय द स्टेटमेंट हे लक्षात ठेवताना हेच लक्षात ठेवायचं की तुम्हाला तो क्वेश्चन समजला पाहिजे. सगळ्यात पहिला काय समजला पाहिजे तर हा क्वेश्चन्स आणि त्यानुसार कशा प्रकारे 3, 4 ते 5 पॉईंट्स हे तुम्ही कशा प्रकारे लिहायचे ते तुम्हाला समजलं पाहिजे. सो क्वेश्चन समजणं इकडे गरजेचं आहे आणि हे फक्त होऊ शकतं प्रॅक्टिसने. पण त्यासाठी सध्या तरी मी तुम्हाला एक हा इकडे दाखवलेला आहे, त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस ही करावी लागेल. पुढे आपण जाणार आहोत तो म्हणजे 4 मार्क्सचा क्वेश्चन्स. पण लक्षात येत आहे आता 4 मार्क्सचा क्वेश्चन हा कशा प्रकारे असतो किंवा त्याच्या ॲक्टिव्हिटीज या कशा प्रकारे असतात. सो हा इकडे 4 मार्क्सचा क्वेश्चन यांनी सहज सांगितलं आहे की एक्सप्लेन 5 प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फेवल यांचे 5 प्रिन्सिपल्स या ठिकाणी द्या. सो या ठिकाणी एक 4 मार्क्स किंवा 5 मार्क्सचा क्वेश्चन हा बनतो कशा प्रकारे. सो सगळ्यात पहिला इकडे त्यांनी काही दिलं नाही आहे. तुम्ही यामध्ये मिनिंग लिहू शकतात. काय लिहू शकतात, मिनिंग. राहील लक्षात. सो एकदा मिनिंग लिहायचं आणि त्यानंतर 1, 2, 3, 4 आणि 5 प्रिन्सिपल्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन. पहिला आहे डिव्हिजन ऑफ वर्क, दुसरा आहे ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, तिसरा आहे प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन, चौथा युनिटी ऑफ डायरेक्शन आणि 5वा आहे रेम्युनरेशन. बघा याचं एक्सप्लेनेशन हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला त्यासाठी तुमच्या वेगवेगळ्या ट्रिक या यूज कराव्या लागतील. डिव्हिजन ऑफ वर्कमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे की डिवायडेड द वर्क इन टू स्मॉल पार्ट्स. ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपण ज्याला बोलतो की हक्क आणि जबाबदारी. डिसिप्लिन ज्याला आपण बोलतो शिस्त. त्यानंतर बेसिक रूल्स, रेग्युलेशन्स ह्या गोष्टी त्यामध्ये येतात. युनिटी ऑफ डायरेक्शन म्हणजेच तुम्हाला ओन्ली वन हेड वन प्लॅन, त्या ठिकाणी काम करण्यासाठी एकच हेड असला पाहिजे एक प्लॅन सांगण्यासाठी. आणि 5वा प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन म्हणजेच एकूण 14 आहेत. 14पैकी यांनी हे 5 लिहिलेले आहेत. पण लक्षात येतं सो तुम्ही तेच 5 लिहावे असं हरकत नाही. तुम्ही प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर लिहू शकतात, प्रिन्सिपल ऑफ इक्विटी लिहू शकतात, तुम्ही छोटेही कोणते घेऊ शकतात. पण त्या ठिकाणी 5 लिहिणं हे गरजेचं आहे. सो अशा प्रकारे 4 किंवा 5 मार्क्सचा क्वेश्चन हा या ठिकाणी येत असतो. पुढे एक महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा मोठा असा क्वेश्चन असणार आहे तो म्हणजे 10 मार्काचा क्वेश्चन. पण लक्षात येतं काय येणार आहे, 10 मार्काचा क्वेश्चन. सो 10 मार्काचा क्वेश्चन आल्यानंतर हा क्वेश्चन तुम्हाला कशा प्रकारे लिहायचा आहे किंवा कशा प्रकारे त्याचा आन्सर्स लिहायचा आहे हे त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करावी लागते. सो 10 मार्काचा जेव्हा क्वेश्चन येतो त्याच्यासाठी पुन्हा मी एकदा एक्झाम्पल्स देतो आहे की समजा तोच क्वेश्चन जर 10 मार्काला आला तर तुम्हाला टोटल 14 प्रिन्सिपल्स आहेत. राहील लक्षात. माझ्या मते 14चे 14 प्रिन्सिपल तुम्हाला लिहायला येणार, पण तुम्हाला ना त्या ठिकाणी 10 प्रिन्सिपल्स लिहायला येणार. किती येणार, 10 प्रिन्सिपल्स. सो त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला हे 10 प्रिन्सिपल्स हे एकापाठोपाठ एक हे लिहिता आले पाहिजेत. एक लक्षात घ्या, हे मी फक्त आणि फक्त एक एक्झाम्पल याच्याने घेतो आहे. बघा सगळ्यात पहिला प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क घेतला आहे, प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी घेतला आहे, प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन घेतला आहे, प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमिटी, युनिटी ऑफ डायरेक्शन, सब ऑर्गनायझेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनाइज इंटरेस्ट, प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन, प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन, प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन, प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर, ओके, इक्विटी, स्टॅबिलिटी अँड इनिशिएटिव्ह आणि टीमवर्क. या 14पैकी कोणतेही 10 हे या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, घेऊ शकतात. राहील लक्षात. ओके. एक दुसरं एक्झाम्पल मी घेतो. आपण फर्स्ट चॅप्टरमधलीच बरी एक्झाम घेतली. सो या चॅप्टरमधलं मी एक्झाम्पल घेऊ शकतो. बघा तुमच्यासमोर काय दिलं आहे, प्लॅनिंग. मग तुम्हाला सगळ्यात पहिला त्याचं मिनिंग लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, मिनिंग. या मिनिंगमध्ये एवढं सगळं लिहिलेलं आहे. त्यातल्या तुम्ही कोणत्याही 3 लाईन्स इकडच्या जरी लिहिल्या डिसिजन मेकिंगपर्यंत तरी ते मिनिंग होणार आहे. 1, 2 जेम्स स्टोनर आणि डेन ओक्रोझेल याच्यातली समजा स्टोनर यांची तुम्ही डेफिनेशन घेतली. राहील लक्षात. सो मिनिंगला 1 मार्क आणि इकडे असतो डेफिनेशनला 1 मार्क. आपला क्वेश्चन किती मार्काचा असतो, 10 मार्काचा. किती असतो, 10 मार्काचा. राहील लक्षात. सो हा 10 मार्काचा आपला जो क्वेश्चन असणार आहे या 10 मार्क्ससाठी तुम्हाला 10च्या 10 पॉईंट लिहिणं हे गरजेचं असणार आहे. राहील लक्षात. सो हे बघा एक पॉईंट बघा. पहिला काय लिहिली, मिनिंग लिहिलं, मग डेफिनेशन लिहिली. आता बघा हेल्प टू क्लिअर द सेट ऑब्जेक्टिव्ह, provide path of action, in planning improve performance, minimize the risk, planning leads to optimal of resources, help in decision making, useful in setting standard of business, facilitate coordination of all activity, facilitated
अदर मॅनेजमेंट फंक्शन्स, त्याचसोबत प्रमोट इनिशिएटिव्ह आयडियाज. सो या ठिकाणी किती पॉईंट झाले? 10 पॉईंट. ओके, 10 मार्क्स 10 पॉईंट राहील लक्षात. सो मी एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलं. फॉर एक्झाम्पल हे या ठिकाणी मी दिलं. हे बघा, त्याच्यानंतर इकडे ऑर्गनायझिंग आहेत. बघा, ऑर्गनायझिंगला पण सेम आहे. मिनिंग डेफिनेशन 10 पॉईंट्स. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात, तर 10 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला 10 पॉईंट्स लिहिणं हे आवश्यक आहे. 4 किंवा 5 मार्क्सचा असेल तर तुम्हाला 5 पॉईंट्स लिहिणं हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जस्टिफाय असेल तर तुम्हाला त्याची कन्सेप्ट ही क्लिअर असणं गरजेचं आहे. राहील लक्षात. सो सगळ्यांनी ही व्हिडिओ ही नक्की बघा. अगदी 10 ते 15 मिनटाची, फार तर फार 15 मिनटंसुद्धा नाही, अगदी 11 ते 11:30 मिनटाची व्हिडिओ असणार आहे. जर ही दोनदा बघितली, ही व्हिडिओ तुम्ही दोनदा बघितली या ठिकाणी, जर ही व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी दोनदा जरी बघितली तरी तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. राहील लक्षात. सो ऑर्गनायझिंग, त्यानंतर प्लॅनिंग हा पार्ट आहे. आपल्याला एकूण 3 चॅप्टर्स हे ॲक्टिव्हिटीजमध्ये बघायचे होते. सो त्याकरिता आपण जेव्हा युनिट टेस्ट निघते त्यावेळेला अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. सो 10 मार्क्सची ऑब्जेक्टिव्ह ही आपण ऑलरेडी क्लिअर केलेली आहे. आणि उरलेलं आज जस्टिफाय आणि त्यानंतर 5 मार्क्स आणि 10 मार्क्स असे सर्व क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपले कव्हर झाले आहेत. सो एकदा बघा, आयडिया येईल तुम्हाला. त्यानुसार तुम्ही पेपरला कोणत्याही, फक्त युनिट टेस्ट नाही तर कोणत्याही बोर्डाच्या पेपरला तुम्ही ते सहज क्लिअर करू शकतात. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स.